दिवसानंतर इकडं कंस बाबाला कळालं की माझा शत्रू जन्माला आलेला आहे. आगासुरी टासुर बुकाडू सगळे राक्षस बोलवले, कोण मारणार लेकराला? ते मला मी मारणार. ते मला तितक्यात बक्कासुराची बहीण बकी आली, दादा तू टेन्शन घेऊ नको, मी त्याला मारणार. म्हणले बाई तू राक्षस नाही, तुझे डोळे म्हणजे वाटी एवढाले, दात म्हणजे चमचे एवढाले, तो कधी वाटी काय शॅम्पू लावला नाही, तुला कोण गावात येऊ दे? म्हणले आता एका मिनिटात मी मॅचिंग करते. महाराज तिने एका मिनिटात मॅचिंग केली. कारण जमाना कसा आहे सध्या मॅचिंगचा फॅशनचा. बाबा एवढ्या फॅशन वाढत बघायचं काम राहिलं. पहिल्यांदा मी केंद्रीय धर्मशाळेत आळंदीला पाहिली दादा महाराज चपात्या करायची मशीन. आता मी मुंबईला मशीन पाहिली. कोणती आईसाहेब? त्या मिशनीमध्ये डायरेक्ट गहू टाकायचे, बटन दाबायचं, त्या गव्हाचं पीठ व्हालंय, त्याचा उंडा व्हालाय आणि बटन दाबून तितक्या बाहेर काय निघाल्यात चपाती. पुण्याला मी मशीन पाहिली भाजी करायची आईसाहेब. आता काय कांदा चिरा आणि कोथिंबीर चिरायची गरज नाही. त्या मिशनीमध्ये अगोदरच मसाला सगळं ठेवलेलं, 2 वांगे टाकायचे, बटन दाबलं की 2 मिनिटात बाहेर काय निघाली वांग्याची भाजी. आता अमेरिकेहून अशी मशीन येणार आहे, त्या मशीनमध्ये वरण चपाती भात बासुंदी गुलाबजामुन सगळं ठेवायचं. ती मशीन दारात ठेवायची. बाहेरून पाहुणा आला की पाहुण्याचे पाय धुवायचे, पाहुणा उचलायचा, मशनीत टाकायचा, पाहुणा जेवणच बाहेर. लाईट गेली 3 तास पाहुणा मशनीत. म्हणजे एवढ्या सुविधाला काय एवढ्या नारायण गुरुजी तुम्हाला काय सांगावं. आणि फॅशन सुविधा बघायचं काम नाही. लहान लहान लेकरं एवढे हुशार झाले आता बघायचं काम. माझं परभणीला काल्याचं कीर्तन झालं आणि काल्याचं कीर्तन जाऊन एका घरी जाऊन बसल्याबरोबर ती मावशी चहा करायला गेली. ते पोरग माझ्याकडे आलं, माझ्या धोत्राला वाढायले आणि मला म्हणाले, महाराज घोडा घोडा रे घोडा. मला 2दा घोडा मला जाऊ त्या घरचं लाडकं लेकरू आहे. पुन्हा तिकून आलं धोतर उचलाले, महाराज मोठा घोडा घोडा रे घोडा. मला 13 वेळेस घोडं म्हणलं सोपान महाराज. ते 13 वेळेस मला लय राग आला. त्याच्या हाताला धरलं, त्याच्या ऐकून नेलं. मावशी म्हणजे काय महाराज? तुमचा बाळू मला घोडच म्हणाले. म्हणजे महाराज तुमचं कीर्तन ऐकून तुम्हाला घोडं म्हणाले? मला हो. म्हणजे सोडा त्याला. मी सोडलं, बाळूला धरलं आईनं, 2 चापटा मारल्या आणि तिची आई म्हणली, एवढा मोठा झालास तुला घोड्यातला आणि गाढवातला बदल कळत नाही? जाऊ द्या मला आता चहा प्यायला. एवढे माणसं हुशार झालीत लहान लहान. आमच्या गलीतल्या पोरग जिल्हा परिषद शाळा गेलं, 20 मिनिटांना लेट गेला बरोबर मास्तरला राग आला. सरनं 3 छड्या मारल्या. पोरग रडत टेबलवर बसल्याबरोबर सरनं त्याला उठवलं, पिंट्या उठ. छडी मारल्यामुळे राग आला. काय सर? म्हणजे मोठ्यानं बोलू नको, पिंट्या सांग. म्हणजे काय? घटना आणि दुर्घटना याचा फरक स्पष्ट कर. घटना आणि दुर्घटना. त्या पिंट्याला अगोदरच राग आलता. ते पिंट्या म्हणला, सर आपल्या शाळाला आग लागणं ही घटना आहे आणि त्या आगीतून तुम्ही जिवंत बाहेर निघणं ही दुर्घटना आहे. लेकराला जमला आता ते रियन लागाली दमा. हुशारपणाला काय कमी राहिलं? फार माणसं हुशार आहेत. आता असं आलंय, काय माणसाला लयच कळायलंय आणि कायला कोणताच मेळ लागेल. महिला मंडळाला काही डोकं लागत नाही. काय ठिकाणी माझी जिटवाकीला मुंबईला शूटिंग होती आणि आमच्या बायकोला लेकरायला मायबापाला घेऊन गेलो. मुंबईला घेऊन येताना लोणाळा आहे. लोणाळ्याला काय मोठे डोंगर आहेत आणि मोठमोठे धबधबे आहेत, खाली पाणी पडते. मला घरच्याला धबधबा दाखवा, पाणी दाखवा. आमच्या बायकोला घेऊन मी तिथे गेलो आणि मला सुंदर पाणी, निश्चळ पाणी. 500 किलोमीटर आपण इतक्या लांब आलोत. ह्या पाण्याकडे बघून तुला काय वाटेल? म्हणजे महाराज किती सुंदर पाणी, छान पाणी. मला जर अगोदर माहित असलं तर गावाकडून धुणं आणला असं खळखळ निघाला असतं. काय खरंच इकडं माझ्या 7 बारा करायला ते विठाला विठाला. ती पुतना मावशीनं बाबाजी सुंदर रूप घेतलं. नामा म्हणे आली नंदाची या घरा, स्वरूप सुंदरा देवांगना. यशोदा माईच्या दारातली यशोदा माईने दार उघडा. म्हणजे बाई तुम्ही कोण आहेत? म्हणजे झालं पैसे आले, मुलगा झाला. तुझी साखर बहीण म्हणजे यामध्ये. आणि साखर बहीण आतमध्ये आली. म्हणजे काय करू? म्हणजे काहीतरी कर. काय पाहुणे असे असतात महाराज, वेदांत महाराज. आमच्या घरी एक पाहुणा आला. मला पाणी प्यायचं काय? मला चहाच्या अगोदर पाणी प्यावं लागेल ना. आणि मला चहा प्यायचा काय? मला पोहे करायला उशीर होईल ना. आणि मला पोहे खायचेत काय? मला दुपारी जेवायचं राहिलं पोहे खावं लागते ना. आणि मला दुपारी जेवायचं काय? मला मुकामाला थांबत राहावं जेवावं लागेल ना. असं ते पाहून
यशोदा माय म्हणली जेवायलाच करते म्हणली बशी पुतना मावशी बसल्या. यशोदा माय त्या ठिकाणी स्वयंपाक करण्याकरता गेल्या आणि इकडे भगवान परमात्मा रडू लागले. रडते माझे बाळताने समजाविता राहिना. आणि मग ती पुतना मावशी स्तनामध्ये विष भरून कृष्णाकडे गेली आणि आपलं विष पाजू लागली. देवानं डोळे झाकले. का डोळे झाकलेचे 21 उदाहरण आहेत भागवतामध्ये. देवाला वाटलं ही कोण आहे? रत्नमाला, बळीराजाची मुलगी. बरं हिनं जर हिच्याकडे मी डोळे उघडून पाहिलं तर कापरासारखे जळून जाईन म्हणून देवानं डोळे झाकले. भगवान शंकराला हाक मारण्याकरता ततक्रत्रिकृत्या व्यापो हला हला विषम अभक्षयम महादेव कृपया भूत भावना. महादेवा तुम्ही हे विष प्राशन करा म्हणून देवानं डोळे झाकले. आणि देवानं डोळे झाकले महाराज. आणि जे दूध प्यायला सुरुवात केली, दूध पेलं, विष पेलं, पंच प्राण उडू लागले. आणि मग ती पुतना मावशी म्हणजे मुच्यताम ही मुच्यताम सोडा म्हणजे आता सोडणार नाही. आणि प्राण जात असताना ती वृंदावनामध्ये आले. देवानं तिचे पंच प्राण ओढले. तद्धाम परम मम तिचा उद्धार केला. त्वा संकादिकाचे निमाने सायोज स्वर सुदितला पुतने का विचाचे निस्तन पाने मारू आली. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देता न मनसी पात्र अपात्र परी कैवल्य ऐसे पवित्र वैराही दिधले. आहो बकेस्तन काल कुटम जिज्ञासया पायदाप्य साधवी लेबे गतिम धातृ चितांत तन्यम कमवा दयालु शरणम व्रजत विठाला विठाला. आणि पुतनाला गावाच्या बाहेर जाळून टाकलं. तिचा सुगंध सुटला. आता तुम्ही म्हणता महाराज ती राक्षसी ती पापी तिच्या अंगाचा सुगंध का सुटला? तर कृष्णाचा हात लागल्यामुळे तिच्या अंगाचा काय झाला? सुगंध. आता पुतना मावशी म्हणजे काय एखादी बाई स्त्री साडीवाली नाही. मग पुतना म्हणजे वासना. आणि वासनेला जर जाळायचं असेल तर कोणी 10,000 जप करा, कोणी 20,000 जप करा, कोणी 13 कोटी जप करा आणि आपल्या अंतकरणातली वासना जाळून टाका. पुतना म्हणजे वासना जाळण्याचं काम भगवान कृष्णानं केलं. नामकरण सोहळा झाला आणि देव रांगू लागले. तळवे तळ हात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत दादा गुडघ्याने गुडघ्याने रांगते. जय हो दादा गुडघ्याने गुडघ्याने रांगते. तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत दादा गुडघ्याने गुडघ्याने रांगते. गळवण सत्वंती पैसांगे आल्या कृष्णाची सत्वंती पैसांगे तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत दादा गुडघ्याने गुडघ्याने रांगते. गुडघ्याने गुडघ्याने रांगते. गुडघ्याने गुडघ्याने रांगते. छान छान नंबर आहे. आनंद वाटला मला. वाजवणारे गाणारे सिस्टीम आणि कोणी झोपून झाले पुन्हा. नाही तर राणे गुरुजी माझ्या कीर्तन असे झोपतात माणसं पटापट मस्त झोपतात माणसं. काय मुंबईला माझं कीर्तन होतं. 10,000 लोक समोर बसलेले. विमानानं हारे आलाय मस्त विना घेतला दादा महाराज. आणि एक 280 किलोचं मथार आलं. बाबा आले समोर बसले. कोट घातलेला चष्मा घातलेला आणि मी भजन सुरू केलं. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणल्यावर मथाराला डोळा लागला आणि मथारा जागेवर घुरायला लागला. पुन्हा जागा करा. बोलायला सुरुवात केली. तुकाराम महाराज काय म्हणतात? ते मथार माझा स्वर लावला त्यानं घर. मला असं म्हणलं तर पॅसेंजरच मला वापस जावं लागते. एक भजनी होता मला गुरुजी ते मथार घोराले त्याला जागा तरी करा. मला महाराज त्याचं मो जमत नाही तुमचं तुझं बघून घ्या. समोर एक नाना होते. मला नाना त्या मथाऱ्याला जागा करा. मला महाराज
त्या म्हाताऱ्याला कोणीच जाग करू शकत नाही. अरे मला ते म्हातारा हाय तरी कोण म्हणला, अख्ख्या सप्त्याचा खर्च ते एकट्या म्हाताऱ्याने दिलाय. मला झोपू दे रे बाबा. पण महाराज त्या म्हाताऱ्या मला बोलताय ना, मला तर असा म्हाताऱ्याचा राग यायलाय, मनातली मनात बोट मोडायलो, शिवा द्यालो, दात खालो, पण म्हाताऱ्याची दंड एवढाले आणि मी 32 किलोचा. महाराज कस तरी ढिलं कीर्तन झालं, मी खोलीत येऊन बसलो. जसं खोलीत येऊन बसलो ते म्हातारं माझ्याकडे चिवलं. मी नमुना इकडे कशाला येत असं आता. माझ्या जवळ आलं, माझ्या गालानं हात फिरवला. सोन्या कोणत्या गावचा? मला राग आला. मला मसन वाट्यातला. नाही खूपच छान कीर्तन केलं. मी ऐकलं तुम्ही कवा? बोट मोडायलो, म्हाताऱ्याला शिवा द्यालो, पुन्हा गालानं हात फिरला. सोन्या इकडे आल्यावर तुम्हाला फोन लाव जाय, तुमचा नंबर डिलीट. आणि पुन्हा म्हाताऱ्याचा राग आला. म्हाताऱ्याने पुन्हा माझ्या गालानं हात फिरवला आणि थरथर कापत कापत वरच्या खिशात म्हाताऱ्याने हात टाकला आणि 2000ची कडक नोट म्हाताऱ्याने बाहेर काढली आणि चळचळ कापत कापत माझ्या हातात दिली. म्हणजे सोन्या राहू दे तुला बक्षीस. आणि मग म्हाताऱ्याची नोट मी माझ्या खिशात टाकली आणि मग मला त्या म्हाताऱ्याची अशी मया येऊ लागली. हा त्या म्हाताऱ्यात मी बुटासही दोनदा पाया पडू. आनंद आहे, कोणी झोपण झाल्या. आणि अशा भगवान परमात्म्याचे लीला रांगत असताना चोरी करू लागले. कशाची? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणियेने गरुड तुझे. अशा प्रकारच्या चोऱ्या आणि गाराने येऊ लागले. यशोदे म्हणले बोला तुझ्या कृष्णाला काय सांग. यशोदा मध्ये माझा कृष्ण कसा आहे? बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसते काय सांगता यशोदा मायनं म्हणायचं माझा लाडला माझा कृष्ण कसा आहे? छोटा आहे, सुंदर आहे. आणि काय आईचं एक मार्ग अंत करणं. मुलगा कसाही असू द्या, आईला वाटते माझ्या पोरासारखं पोरगा अख्ख्या गावात कोणाचं. आईचं वात्सल्य प्रेम असते महाराज. कोणतं प्रेम असते आईचं? मुलगा जर शाळेत गेला आणि थकून घरी आला आणि आईनं गालानं हात फिरला बरोबर भाग गेला नाही. बघा तुम्ही आईचा वात्सल्य भाव असतो. एखादा माणूस कटिंग करायला गेला आणि ज्यावेळेस वारीक मामा आपल्या गालानं हात फिरवतो त्याचाही भाव असतो ना आईचाही भाव असतो. आईचा वात्सल्य भाव असतो आणि त्याचा 50 रुपये भाव असतो. रेन जरा लेट लागायची. दादा बा सुधरण झाले ते संदल वाजलाय रात्री. बरं झालं लगेच लेट यायला. एक माझं 9 ते 11 कीर्तन झालं मगर महाराज. आणि एक माणूस 12 वाजता हसू लागला. म्हणजे मामा तुम्ही 12 वाजता काऊन हसायले? म्हणजे 10ला सांगितलेला विनोद मला 12 वाजता कळू लागला. धा दिन धिंदा, धा दिन धिंदा, धा तीन तीन ता दिन धिंदा, तकडांधा तकडांधा तकडांधा. मला एवढंच येते हा. आणि पाठांतर चांगले. आता पाठांतर चांगले. काल्या चिकनात अभंग घेतला म्या. रंगनी रांगत गुलगुला बोलत. पाठीमागचा सखारा म्हणून लागला. रंगनी रांगत गंगुला बोलत. जमलं. हरिपाठ मी एक दिवशी ऐकला मुंबईला. तिथं हरिपाठ चालू होता. माय जगन्नाथ बाप भगुन्यात. जमलं घाले लोटा घालून मोकळं पटा. येशूदनं म्हणायचं माझा कृष्ण कसा आहे? 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझ्या. कोणत्याच आईला वाटत नाही माझं पोरग. आमच्या गल्लीमध्ये एक पोरग दारात बसलेलं, अंगावर कपडे नाहीत, काळ डग, त्याचं नाव प्रकाश. त्याला दिवसा बघायला 3 बॅटऱ्या. असा प्रकाश बसलेला, अंगावर दही सांडलेलं, पलीकडे कुटके सांडलेले, 100 माश्या बसलेल्या, कुत्रे चाटालेत, अंग सगळं तेल लागलेलं, वरी चिलट बसलेले, कानातून मळ आलाय, नाकातून शेंबूड गळायलाय. आणि आतमधून आई म्हणाली महाराज कसा दिसायला माझा सोन्या? मला नंबर 1. ढेऱ्यावर माश्याचा घोस. आणि माय म्हणाली कसा दिसायला माझा सुभाषचंद्र बोस. कारण ते आईचं प्रेम असते का. ऐका यशोदा मायनं म्हणायचं माझा कृष्ण कसा आहे? माझे आछुडे बछुडे छकुडे सावळा ग चिमणा माझा याद वात खेळतो हा
राजा तुम्ही मोठ्या ढाल जगाग, तुम्ही मोठ्या ढाल जगाग गोकुळच्या नारी, ऐक यशोदे बाई हो ऐक यशोदे बाई. प्रभावती नावाची गवळण म्हणली, येस तुला खरं वाटत नाही? म्हणजे अजिबात वाटत नाही, म्हणजे तिला पकडून आणते उद्या. मग प्रभावती नावाच्या गवळीने सांगितलं मालकाला, मालक आज झोपायचं नाही, मग कृष्ण येणार आहे. म्हणजे काय हरकत नाही. पती पत्नी रात्री 12 वाजले, 2 वाजले, 4ला साखर झोप लागली. कृष्णानं गावातले वाकड्या मधुमंगल पेंद्या सगळे मुलं जमा केले, तिच्या घरी आले, दूध तूप लोणी खाल्लं. म्हणजे पोराय पोट भरलं का? हो. म्हणजे जा घरी आता. म्हणजे तुझं काय काम आहे? म्हणजे प्रायव्हेट काम आहे माझं. कृष्ण आतमध्ये गेले, त्या प्रभावतीची वेणी आणि तिच्या मालकाची दाढी दोघीची दिली गाठ बांधोनी आणि गेला निघून. ती मालकीन बाई उठली, वेणी वळलेली. मालक वेणी कशाला वळता? म्हणजे वेणी नाही, तूच माझी दाढी वाढायली. दोघांचे भांडणं, गाठ सुटटा सुटेना, जाळू लागले जळणं, कापू लागले कापण. आणि म्हणली आता कोण गाठ मारे? लक्षात आलं कोण? म्हणजे चला त्याच्या घरी आता. आणि कृष्णाच्या घराकडे निघाले. पण सोपान महाराज असं झालं, ती गवळण होती 5.5 फुटाची आणि तिचा नवरदेव होता 4.25 फुटाचा. ती गवळण पुढं चालायली आणि तिचा नवरदेव पाठीमागं टाचाव चालायला. आणि तोपर्यंत कृष्णानं गावातले सगळे गोपाळ बोलवले, चला पोराय हो. म्हणजे कुठं जायचंय? नाटक बघायला. नाटक म्हणजे पैसे आहेत का? म्हणजे पैसे नाही, फुकट. फुकट म्हणजे 2000 पोरं तिच्या दारात. आणि सगळे पोरं आले. आता डोळ्यासमोर चित्र आणा. ती गवळण बाई पुढं चालायली आणि तिचा मालक पाठीमागं चालायलाय. आता बघा ऍक्शन. समोर गवळण, तिच्या पाठीमागं गवळी आणि त्या गवळीच्या पुढं गावातले 2000 पोरं आणि दिंडी घेऊन निघाले कुठं? नंदबाबाच्या घराकडे. आणि चला पोरं म्हणले, मना म्हणले काय म्हणायचे? देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला, देवकी नंदन गोपाला. अशी दिंडी निघाली महाराज. हो. आणि जशी दिंडी निघाली महाराज देवकी नंदन गोपाला, बघा लक्ष नाही का बरं? गावातले पोरं पुढं, तिच्या पाठीमागं गवळण आणि तिच्या पाठीमाग तिचा नवरदेव गवळी. आणि पोरं देवकी नंदन गोपाला उड्या मारू लागले. जशी उड्या मारत असताना ताईसाहेब त्या पोराची माती उडाली आणि जशी माती उडाली गवळीच्या नाकात गेली. नाकात गेला, गवळी शिंकली. शिंकल्याबरोबर पाठीमागचा नवरदेव पुढेच येऊन पडला. निघाली दिंडी देवकी नंदन गोपाला. आणि अशी दिंडी महाराज यशोदेच्या दारात आल्यावर कृष्णाची दृष्टी पडल्याबरोबर, कृष्ण पडता दृष्टी किंवा संदेहाच्या सुटल्या, सगळ्या सुटल्या गाठी. अशा अनेक प्रकारच्या खोड्या सगळ्या येऊ लागले. पण आता आपला टाइम झालेला आहे. विठोबा हरी विठोबा म्हणून अजून थोडं घ्यायचे का? कोणाकोणाची हातोरी करा, कीर्तन बंद व्हावं म्हणून. भगवान कृष्णानं नाना गावातले सगळे गोपाळ घेतले. म्हणजे काय तुमचे शरीर झालेत, मग माझ्यासोबत चला कुठे यालं तरी अरे लागे अवघे माझ्या आजी देतो पोट भरेन पुरे म्हणाल तो बरे. असे सगळे गोरगरिबाचे लेकर 18 पगड जातीचे लोक घेतले सगळे. आणि कृष्ण म्हणले चला. म्हणजे पेंद्या कुठं म्हणला, कुठं जायचंय? म्हणजे चोरी करायला. पाऊस आले हा बघा. औलिया बाबा की, विकंशा महाराज की, हर 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 हर. असे पोरं घेतले चला म्हणले, सर्वांना पोटभर खाला दिला. आजी देतो पोट भरेन पुरी म्हणाल. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांडा घाटे, येणे नका भरू पोटे. अशा प्रकारचं सर्व गोपाळांना दिलं. यशोदाबाई म्हणले कृष्ण आता तुझ्या खोड्या वारल्या, मग उद्या जाईन मी राणा आणि संगे घेऊन गोधना. आणि सगळे गोपाळ महाराज त्या ठिकाणी वृंदावनामध्ये आलेले आहेत. अनेक प्रकारचे खेळ खेळलेले आहे. कान्हा तेरी बासुरी नींद चुराए चुराए, नींद चुरा के मुझे अपना बना ले. बस खूप गवळणी आहेत आपल्याकडे. मेरे नैना लड़ गए, ओ मेरे नैना लड़ गए, मेरे लैला पाके बिहारी से, कुंज बिहारी से
श्याम बिहारी से मेरे नैना लड़ गई ओ मेरी नैना लड़ गई, तेरी नैना लड़ गई, ओ तेरी नैना लड़ गई. अनेक प्रकारचे हमाम पोरा हमामा घुंगडी वाजे घमामा खेळ मांडीला लगोरी खेळताती नाना परी. अनेक प्रकारचे खेळ. पोरं म्हणले कृष्णा आता भूक लागली अनंता हे का नेनसी जाणता भागिलो ओळीता गाई सैरा ओढाळ. देवानं सुंदर बासरी वाजवली. आता खूप गवळणी आहेत माझ्याकडे पण काय करावं. चंदा सावरा कार है ग्वालिबार कितना सुंदर बाके बिहारी कितना लागे प्यारा. कानों में कुंडल साजे सिर मोर मुकुट बिराजे सखिया पगली होती जब जब होठों पे बंसी बाजे. वाह. हवा भी सर सर करता तेरा पीतांबर मत वाला कितना सुंदर बाके बिहारी कितना लागे प्यारा. आपले एक वैशिष्ट्य आहे सरपंच. आपल्या महाराष्ट्रामध्ये जो पांडुरंग परमात्मा आहे ना त्याची दोन वैशिष्ट्य आहे का. आपल्या पंढरपूरच्या पांडुरंगाला आणि आपल्या गावातल्या महादेवाला काय आवडत आहे म्हणजे काय आवडत आहे सांगा. जो गोकुल में भगवान है वो उत्सव प्रेमी है. जो द्वारका में कृष्ण है वो श्रृंगार प्रेमी है. जो जगन्नाथपुर में भगवान है वो भोग प्रेमी है. लेकिन जो पंढरपुर में है जो कैलाश में है वो भगवान श्री भजन प्रेमी है. आपल्या देवाला काय लागत नाही तुमच्या अंतःकरणातला भाव लागतो प्रेम लागतो आणि भजन लागते महाराज. ऐकताय ना म्हणजे अशा भगवान परमात्म्याने बासरी वाजवली. सगळे गोपाळ एकत्र केले आणि सगळ्याला सांगितलं काला एकत्र करा. सर्वांचे शिदुऱ्या एकत्र केल्या. काला केला कळंबाच्या झाडाखाली बसले आणि भगवान परमात्म्यानं पेंध्याला अधिकार दिला काला वाटण्याचा. आणि मग त्या ठिकाणी पेंध्यानं काला वाटला. काला म्हणजे दुःखाचा नाश. काला म्हणजे ज्ञानाची प्राप्ती. काला म्हणजे गावकऱ्यांनी एकत्र येणं. काला म्हणजे व्यसन टाकून देणं. काला म्हणजे आपण ज्याच्यासोबत भांडणं केले त्याला त्याच्याशी बोलणं त्याच्या पाया पडणं आणि वर्षभर आनंदानं सुखानं राहणं इसको बोलते हे काला. मला ज्यांच्या तुम्ही अलीकडे जरा दाजी पुढे या. ज्यांच्याबद्दल मला बोलायचे ते काल बोललो होतो पण गावातले लोक म्हणले ते तुमचं काल मिलिटरीबद्दल बोलले तुम्ही आज बोलवा कारण हे 10 लाख लोक तुम्हाला बघणार आहेत म्हणून. थोडा बंद करा कॅमेरा 1 मिनिट. म्हणून 3-4 वाक्य आपल्याला मिलिटरीबद्दल सरपंच वापरायचे नाही का. पण हे जे आपलं गाव आहे सुंदर पवित्र गाव नाचनवेली गाव जिल्हा संभाजीनगर असं मला एकमेव असं गाव वाटते की ज्या ठिकाणी परमार्थ म्हणजे वारकरी बी आहेत आणि 125 मुलं देशाची सेवा करणारे मिलिटरी मॅन एकमेव महाराष्ट्रातलं गाव म्हणजे आपलं नाचेवेली गाव आहे. बरं म्हणून आता मिलिटरीतला जो मुलगा असतो मिलिटरीतला मुलगा त्याचा घरचा नसतो त्याच्या परिवाराचा नसतो त्याच्या नातेवाईकाचा नसतो. जसे भिकाजी शाह महाराज एकट्याचे नाहीत सगळ्या जगाचे असतात तसा मिलिटरी मॅन जवान सैनिक तो एकट्याचा नसतो तो अख्ख्या भारताचा माझ्या हिंदुस्थानाचा असतो. म्हणून ऐका मंडळी त्या मिलिटरी त्या सैनिका करता नवीन वाक्य येत माझ्याकडे ऐका. अरे आपणही जगतो तर तेही जगतो तर त्याच्यातून आपला फरक ऐका. मी माझा आम्ही आमचे. मी माझा आम्ही आमचे हे जगणं तर कोणीही जगत असतं पण देश माझा आणि मी देशाचा म्हणणं करता त्याला जवानाचंच काळीत लागतं. गाडी बंगला जमीन जुमला पैसे गाडी बंगला पैसे हे तर कोणीही कमवतं. गाडी बंगला पैसे हे तर कोणीही कमवतं.
वीर महावीर परमवीर चक्र कमवण्याकरता त्याला जवानाचंच काळीज लागतं. ऐका, जो माणूस जन्माला आला त्याला एक दिवस मरायचंय, हे मृत्यू लोकातलं अंतिम सत्य असतं. जो जन्माला आला त्याला एक दिवस मरायचंय, हे पृथ्वी तलावरलं अंतिम सत्य असतं. पण तिरंग्यामध्ये मिटकून जाण्याकरता त्याला सैनिकाचंच काळीज लागतं. भारत माता की हिंदुस्तान हमारा है, हिंदुस्तान हमारा था और हिंदुस्तान हमारा रहेगा. ज्या हिंदुस्थानाकरता आपल्या जवानांनी बलिदान दिलं त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी. महाराज 22 वर्षे 50 वर्षे 30 वर्षे ड्युटीला सगळा परिवार सोडून त्या ठिकाणी राहणं सोपं नाही महाराज. 2 दिवस जर माणूस गावाला गेला तर बेचैन होतो. पण बर्फावून चालायच्या 47 बंदूक घ्यायची, खायची सोय नसती, झोपायची रात्री सोय नसती, रात्रभर झोपायला जमत नाही आणि दिवसा झोप येत नाही. असे 22-23 तास ज्या आपल्या गावातल्या जवानांनी ड्युट्या केल्या, हिंदुस्थानामधल्या सैनिकांनी वीरांनी ह्या ड्युट्या केल्या, त्यांच्या पायावर त्यांच्या बुटासहित माझा दंडवत आहे. कारण ते तिथं आहेत, आपले भजन कीर्तन नामस्मरण आपले मंदिर सुरक्षित आहेत. आज भारतानं उत्क्रांती केलेली आहे की आपले 3 यान चंद्रावर गेलेले आहेत आणि आपल्या तिरंगाचा झेंडा हा चंद्रावर फडकलेला आहे. महाराज भारत माता की हो 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 ला 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 दे दिया है जान भी देंगे ऐ बता तेरे लिए हर करम अपना करेंगे ऐ बता तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया जान भी देंगे ऐ वतन तेरे. ओ आज याद और मरेंगे ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. ला 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 भारत माता की वंदे मातरम. ज्या सैनिकाने आपला वेळ या देशाकरता दिला, आपल्या मायबापाचं नाव उज्ज्वल केलं, आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या तालुक्याचं नाव देशभरात नेलं, त्या सैनिकांच्या भारतभरचे आपल्या नाचनवेलीचे सर्वांना जा प्रणाम आहे. त्यांच्या किती प्रेम असते या भारत देशावर. आमच्या जिल्ह्यातला एक शुभम मुस्तापुरी नावाचा मुलगा गेला 22 वर्षाचा, 11 अतिरेकी मारले तो शहीद झाला. त्याच्या मातीला आम्ही 40,000 माणसं होतो. आणि गेल्याच्या नंतर 2 महिन्याने मी भेटायला गेलो. मला आपण हार पैसे काहीतरी आपण द्यावं. त्याचा बाप शिलाई काम करतो, शर्ट शिवू लागला. वडिलांचं दर्शन घेतलं, शुभम शहीद झालेलं दर्शन घेतलं. म्हणजे बाबा रडायला काय झालं महाराज तुम्हाला? मला आमचा बंधू आमचा मित्र शुभम आपल्याला सोडून गेला, पाकिस्तानातले 11 अतिरेकी मारले आणि तो देवाला प्राप्त झाला. म्हणजे रडू नका महाराज, मदतही करू नका, एकच आशीर्वाद द्या. मला काय आशीर्वाद द्यायचा? म्हणजे माझ्या शुभमनं तरी 11च अतिरेकी मारले आणि तो पांडुरंगाच्या दरबारात गेला. त्याचा लहाना भाऊ आता 12वीला आहे, त्याला इतकं शिकवणार एवढं स्पट करणार, पुन्हा मी सैन्यामध्ये भरती करणार. मला कशासाठी? त्याच्या बापानं सांगितलं, महाराज माझ्या मोठ्या मुलानं शुभमनं तरी 11च अतिरेकी मारले, तो शहीद झाला,
पण माझा लहान मुलगा एवढा एक्सपर्ट करणार की हजारो अतिरेकी मारणार आणि पुन्हा भारत माते करता आपलं जीवन समर्पण करणार. त्या शिवरायांच्या गाथ्यानं आपली पवित्र झालेली भूमी आहे म्हणून आपल्या त्यांचा स्वाभिमान पाहिजे. साधू संताविषयी, संन्याशाविषयी, आपल्या सैनिकाविषयी आपल्याला स्वाभिमान पाहिजे. त्यांच्यामुळेच हा देश चालत असतो, आपल्यामुळे त्यांच्यामुळे सुख प्राप्त होते. अशा साधूला भिकनशाह महाराज आहेत, आपल्या गावातले सैनिक आहेत. खूप त्यांच्याबद्दल मला दिवसभर बोलता येईल. महाराज एवढे चरित्र त्यांचे माझ्याकडे आहेत म्हणून धन्य त्याची आई आहे, त्यांचे पिता आहेत. काय मला नवल वाटलं, 125 मिलिटरी मानेतले 125 म्हणजे सोपं वाटते. एक खांदा कोणत्या तरी गावात नसतो, एक नाही तर 2 बाबाजी, आणि 125 आपल्या गावात ते सैनिक आहेत. काय सगळंच आहे आपल्या गावात. भिक्षंग बाबासारखे अवलिया बाबा आपल्या इथं आहेत. अनेकांना दृष्टांत घडलेला आहे बाबांचा. अशीच भिकनशाह बाबा, अवलिया बाबांची आपल्या कृपा असावी. वृद्ध माणसाचा आशीर्वाद असावा. आपल्या गावातले व्यसनमुक्त आपलं गाव असावं. पवित्र तुळशीची माळ घाला आणि आपलं गाव आता तर ह्या सप्त्याच्या माध्यमातून बाबांनी कालच सांगितलं दादा महाराजांनी की असा एकही महाराज नाही, कलाकार नाही की तुमच्या गावात आलेला नाही. सुंदर गाव असं आहे. संभाजी जिल्ह्यामधलं हे 1 नंबरचं गाव आपलं आहे. आणि अशाच गावाची उत्क्रांती व्हावी, असंच आपली प्रगती व्हावी. शिवाजी महाराजांच्या पावला पाऊल देऊन संभाजी महाराजांच्या पावला पावला का नाही. शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी शत्रू महाराज कोसो नकोस पाठीमागे जायचे. अरे जेव्हा जेव्हा स्वराज्याचा घास गिळण्या गनिम आले, राजे तुमच्या स्पर्शानं तर गवताचे ढाले झाले. दाखवून दिलं शत्रूला तुम्ही येते पराक्रमाचा बाप आहे. आले किती गेले किती पण छत्रपती काळजावर तुमची छाप आहे, काळजावर तुमची छाप आहे. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छाबा था. महाप्रतापी महापराक्रमी इस जग में एक ही शंभो राजा था. त्याचप्रमाणे आमच्या सैनिकाचं का नाही, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए चमन के लिए, मेरी जान जाए हो चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरा लहू बहे चमन के लिए, मेरा लहू बहे चमन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, मेरी जान जाए वतन के लिए, वतन के लिए. भारत माता की. खूप त्यांच्याकरता बोलण्याकरता आहे. असंच देशावर प्रेम असावं, त्यांच्याविषयी आपल्याला स्वाभिमान असावा. या ठिकाणी काल्याचा प्रसंग, सर्वांनी एकत्र येणं, भावाभावाप्रमाणे राहणं, बहिणी बहिणीप्रमाणे राहणं, एकूण एकावर प्रेम करणं, याचंच नाव काल आहे. कारण जिंदगीच आहे किती दिवसाची बापा. 4 दिन की जिंदगानी, एक दिन है सबको जाना, बरसों की क्यों तुम सोचे, पल भर का नहीं ठिकाना. जगायचीच गॅरंटी नाही, आज आहेत का उद्या याची गॅरंटी नाही. म्हणून आपलं वैरभाव टाकून, व्यसन टाकून सर्वांनी एकत्र येऊन लहान गोष्टीसाठी आता काय करायचं. जी एकूण एकाला बोलत नाहीत, भांड नाहीत, एक जणांना पंक्तीला बसायचं आणि दुसऱ्याने त्याला डांगराची भाजी वाढायची. हे म्हणत जरासं घ्या, झालं राम, एकदा बोलले की विषय संपला ना. सर्वांनी तसं करायचं. सेवा झालेली खूप मला आनंद वाटला. 7-8 दिवस झाले तुमच्या गावात, कधी 8 दिवस निघून गेले
हे खूप तुमचं पंक्तीवाल्याचे प्रेम आहे सर्वांचं. आमच्या बहिणी आहेत, आई आहेत, नाना आहेत, तात्या आहेत, सर्व आहेत. असंच प्रेम आमच्यावर राहावं. आणि जे उपक्रम आहे माझा अनाथ आश्रमाचा, आता बरेच देशमुखचे बरेच पाहुणे निघाले परभणीला, त्यांना ते माहीत झालं आमचा अनाथ आश्रम कुठं आहे. म्हणून 7 मुलं आहेत अनाथ त्या ठिकाणी. आणि आजू आपल्या परिसरात जर कोणी अनाथ मुलगा असेल तर आणून घाला. 1 रुपया न घेता आपण त्याला मोफत शिक्षण देत असतो. असं अनाथ मुलांचं सांभाळ आपल्या ठिकाणी चालू आहे. आणि कोणाला काही जर त्यांना दान म्हणून द्यायचं असेल अन्नदानाच्या रूपात तुम्ही देऊ शकता. मग सेवा झालेली वेडे वाकुडे लेकुराची बोल करीती नवल माय बाप. भजन झालं का? ज्ञानेश्वर माऊली माऊली नाराज माऊली तुकाराम. हो सर्वांनी हात वरे करायला 2 मिनिटं भजन. हा ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. मंडपाच्या बाहेरच्या हात वरे घ्या. हो. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. माझ्या तुकोबाराया. हातवरी टाळी. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. 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 माझ्या तुकोबाराया. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. सर्वांनी हातोरी टाळी वाजवा. ओम नमः शिवाय. 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 हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. सर्वांनी हात वर घ्या. गोड म्हणा, पाठीमाग म्हणा सर्व टाळी. ओम नमः शिवाय. 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 नमः शिवाय. ओम नमः ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.
शंकर भगवान की हर 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 हर. या ठिकाणी पाहती गवळणी बाबांचं नाव काय शनी महाराज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जोरात टाळ्या वाजवा. जय शनेश्वर भगवान की बुलडेश्वर भगवान की आज आनंद वाटला. भिकंशा बाबा तर आहेतच आणि आज दोन दोन बाबा या ठिकाणी संतांची उपस्थिती झालेली आहे. खरंच माझं पुण्य महाराज. एकातून एक गेला खाली राहिला शून्य आणि दोन महात्मे माझ्या कीर्तनाला उपलब्ध हेच माझं पुण्य. या ठिकाणी सुंदर या ठिकाणी आता सेवा झालेली आहे. सर्व तरुण वर्गांना सुद्धा धन्यवाद. सर्व कमिटी आता कोणाकोणाचे सर्वांचेच नाव आपण आता राहिले असेल कोणाचे मला माफ करा. सर्वच नाना आहे सरपंच आहेत विठ्ठलराव आहेत आमचे दळवे पाटील आहेत सर्वच. आता बरं एखाद्याचं नाव राहिलं तर आहे का नाही. या ठिकाणी राहू द्या. सेवा झालेली आणि सुंदर सिस्टीम ज्यांनी खूप आनंद वाटला मला. आता काल ते जास्त आवाज झाल्यामुळे झोपेचा मिळत लागला नाही आणि तर सुंदर सिस्टीम आहे. अशी कुठं कुठं सिस्टीम असते महाराज. एका गावाला अशी गोड सिस्टीम होती गेल्या वर्षी. मला आनंद वाटला. मी सिस्टीमवाल्याकडे गेलो. मला भाऊ तुला 500 रुपये बक्षीस. म्हणजे कसं काय महाराज. मला सिस्टीम तुमची लय जोरात आहे. मला महाराज तसं कसं मी साऊंडवाला आहे तुम्ही महाराज आहेत. मग त्याने माझे 500 रुपये माझ्या खिशात टाकले. माझ्या पाया पडलं. त्यानं पाकिट काढलं आणि 1100 रुपये मला दक्षिणा दिली. आता हे किती देतो कोणाला माहीत जाताना. किती 200 का बरं काय हरकत नाही. विठ्ठल जय जय ऐका 2 मिनिट फक्त. नंतर दहीहंडी फुटेल. नंतर महाप्रसाद सर्व कार्यक्रम वेळेत होतील. पण त्याआधी एक सूचना आहे. ऐका. आपला चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आज काल्याची कीर्तनरूपी सेवा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शिव महापुराण कथा ज्यांनी आपल्या गावामध्ये दिवस गायली असे हरिभक्तपरायण आमचे परममित्र माणिकजी महाराज रेंगे पाटील यांनी सुंदर अशी काल्याची सेवा केली. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीने सप्ताह कमिटीच्या वतीने महाराजांचं ऋण व्यक्त करतो. आणि दुसरी अशी सूचना आहे की आपल्या गावामध्ये आज आपण ही जी मुलं बघता सुंदर अशी मुले या ठिकाणी उभं राहिली. डोक्यामध्ये टोपी आहे, नेहरू आहे, धोतर आहे आणि खऱ्या अर्थानं हेच या भारताचं या महाराष्ट्राचं भविष्य आहे बरं का. आज जर पाहिलं तर आपण चंद्रापर्यंत गेलो. पण आज भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर व्यसनाधीन सुद्धा मुलं आज लहान लहान मुलं व्यसनाधीन होत आहेत. म्हणून त्या व्यसनापासून दूर राहण्याकरता खऱ्या अर्थानं आपली वारकरी परंपरा ही जी मुलं आहेत ही 6वीची मुलं. आत्ता जो मुलांनी पखवाज वाजवला तो 6वीला आहे. आमचा काय भरत सुसर बघा एवढा छोटा मुलगा आज कीर्तन वाजवू शकतो तर भविष्यात तो किती मोठा होईल याचा विचार करा. ही संगतीचा परिणाम आहे. म्हणून आपलाही मुलगा असा गुणवान व्हावा त्या दृष्टीने आज या ठिकाणी सप्ताह कमिटीच्या वतीने गावकऱ्यांच्या वतीने भजनी मंडळाच्या वतीने आमचे ढवळीराम भाऊ यांनी 2 पखवाज आणले बरं का. म्हणजे सांगायचं या गावकऱ्यांना या भजनी मंडळांना सप्ताह कमिटींना आपल्या गावातही वारकरी घडावेत गुणीजन घडावेत ही आतुनात त्यांचा इच्छा आहे प्रयत्न आहे. म्हणून ज्यांचे मुलांची इच्छा असेल की आपण आपल्याला शिकवावं आणि शिकावं तर या ठिकाणी क्लास सुरू होणार आहे. या ठिकाणी पखवाज गायन आपल्याला आळंदीचं पंढरपुराचं ज्ञान आपल्या नाचनवेल गावामध्ये मिळणार आहे. म्हणून ज्यांची मुलं पाठवायची आहे त्यांनी सप्ताह कमिटीकडे भजनी मंडळाकडे नाव नोंदणी करा. आणि सर्वांनी कमीत कमी 50-100 मुलं झाले तरी सुद्धा चालतील. म्हणून कोणी या संधीचा दुरुपयोग करू नका. संधीचा फायदा घ्या.
ही संधी पुन्हा गेली तर पुन्हा मिळणार नाही. कारण हे शिकण्याकरता आम्हाला आमचे माणिक महाराज असतील, आमचे विश्वनाथ महाराज असतील, आमचे सोपान महाराज असतील, दत्ता महाराज असतील, राणे गुरुजी असतील, आम्हाला आळंदीला जावं लागलं. आणि हे तुमच्या दारात येतंय म्हणून तुम्ही या संधीचा अवश्य लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो. आणि दुसरी गोष्ट, कोणतीही प्रकारची फीस म्हणजे तुमची जी स्वइच्छा असेल ती तुम्ही देऊ शकता, कोणाला काही बंधन नाही. कारण सप्ताह कमिटी आणि गावकरी मंडळी हे सगळं नियोजन करणार आहे. जसं ज्यांची इच्छा असेल ज्या मुलाची तेवढंच तुम्ही द्या, जास्त देऊ नका, पण फक्त शिका ही सर्वांची इच्छा आहे. म्हणून सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा अशी सर्वांना नम्र विनंती. दादा महाराज थांबणार आहेत, आम्हाला लावताना कामाला जाताना संभाजीनगरला निघून. या ठिकाणी बाबाला विनंती, 2 मिनिटं आशीर्वाद द्या सर्वांना. जोरात टाळ्या वाजवा. मुर्डेश्वर संस्थानचे आमचे बाबाजी अधिकारी. मस्तक ही पायावरी या वारकरी संतांच्या. आपल्या या नाचनवेल गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये शिवमहापुराण कथा तथा कीर्तन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा पारायण तसेच हरिपाठ इतर सर्व या आपल्या या पवित्र अशा गावामध्ये भजन कीर्तन या आपल्या 7 दिवसामध्ये आपल्याला ऐकण्यात आलं. आपण ऐकलं, ते श्रवण केलं, पण त्याच्यामधून आपल्याला काहीतरी घ्यायचेत. निस्तर ऐकलं म्हणजे 7 दिवस आपण परमार्थासाठी आलो म्हणजे एवढं नाही, परमार्थासाठी हजर झालो म्हणजे एवढं नाही. परमार्थ आपल्याला याच्यासाठी करायचं आहे की आपण या संसारामध्ये जो गुंतलेलो आहेत, या संसारामधून आपल्याला निघायचं आहे. या मायसागरमधून आपल्याला जर निघायचं असेल ते फक्त एक नामचिंतन साधना. जर आपल्याला या बंधनातून निघायचं असेल, आपल्याला हा नरदे मिळाला आहेत. हा नरदे मिळणं म्हणजे इतकं सोपं नाहीत. आपल्याला भगवान परमात्म्याने आपल्याला मनुष्य जन्म दिला. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना म्हणजे असा आपला नरदेत. मग आपल्याला हा नरदे मिळाला आहेत, मग याचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग. महाराजांनी आपल्याला सांगितलंय की ज्या काल्यावर भगवान परमात्म्याची म्हणजे श्रीकृष्णाची सावली, सावली कशी असते? काळी. ती सावली त्याच्यावर पडणे म्हणजे तो काला. म्हणजे अशी भगवान परमात्म्याची सावली आपल्या या काल्यावर पडते आणि तो प्रसाद आपल्याला सेवन करायचा आहे. काला म्हणजे नुसतं सावली पडणे एवढे नाही, या नामचिंतनाची, भजनाची, त्यानंतर शिवमहापुराण कथेची या ठिकाणी जे मिश्रण झालेले आहेत, त्या मिश्रणाचा म्हणजेच काय? काला. आणि तो आपल्याला या ठिकाणी श्रवण करायचा आहे. मुर्डेश्वर भगवान परमात्मा तुम्हाला चांगला बुद्धी देव, तुमच्या हातून जास्तीत जास्त अन्नदान घडो, संत सेवा घडो, आई वडिलांची सेवा घडो, गो मातेची सेवा घडो. महाराजांच्या संस्थेमध्ये 7 विद्यार्थी आज अनाथ शिकतायत, त्यांची तुमच्याकडून सेवा घडो. तुमच्या अखंड मुखामध्ये नामचिंतन राहो अशीच मुर्डेश्वर भगवंताला प्रार्थना करतो. तसेच आमचे गुरुवर्य बालयोगी काशीगिरीजी महाराज ब्रह्मलीन यांच्या चरणी प्रार्थना करतो. आताचे सध्याचे मठाधिपती ओंकारगिरीजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो. तसेच आमचे गुरुवारी आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो असे गाथामूर्ती बाबा यांच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्याला जर आपल्या गावामध्ये गाथामूर्ती बाबांची जर आपल्याला या सेवा घ्यायची असेल तर आपल्याला 1 करोड जप करायचा आहे. आणि जर तो आपल्याकडून 1 करोड जप होत नसेल तर आपण बसल्या ठिकाणी होईना नामचिंतन केलं पाहिजे. म्हणा ओम शिवाय, ओम शिवाय, शंभो शंकर, ओम शिवाय, ओम शिवाय, ओम शिवाय, ओम शिवाय, शंभो शंकर, ओम शिवाय, ओम शिवाय, ओम शिवाय, शंभो शंकर, ओम शिवाय, शंभो शंकर, ओम शिवाय, ओम शिवाय, ओम शिवाय,
देवांचे अध्यक्ष असणारे देवस्थानचे बाबा 2 मिनिटं बोलते. शनिदेव संस्थान वा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमोचे गणनायका वरदायका सर्वसुंदरा कृपा करी मदवरी दक्षिणमुखी न्याय करी नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छाया मारतंड समभूतम तन्नमामे शनेश्वरम. ये नाचरू या पावनभूमीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह. आजचे कीर्तनकार माणिक महाराज यांनी उत्कृष्ट असं कीर्तन केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. याही पुढं असाच मोठ्या प्रमाणामध्ये सप्ताह असा चालत राहो अशी शनेश्वर भगवंताला आराधना करतो आणि शुभाशीर्वाद देतो. शनेश्वर भगवान की जय. हर 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 शनेश्वर भगवान की जय. वा. या ठिकाणी बाबांच्या नावाने टाळ्या वाजवा. आनंदाची गोष्ट आहे आपल्या परिसरामध्ये. गुरुवर्य माझे बी गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत माझे सुद्धा गुरु आहेत, बाबांचे गुरु आहेत. शनेश्वर महाराज या ठिकाणी आलेत. मी आज सगळी साधू संतांची सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. सर्वांना धन्यवाद गावकऱ्यातर्फे. असे तुमचे पावलं आमच्या नाचविलेला लागावेत आणि पुन्हाही आमच्या गावा पवित्र व्हावं. पुन्हा हे शिष्य पुढं पुढं जावं हीच प्रार्थना करून आपल्या ठिकाणी काल्याचा अभंग घेणार आहोत. आणि कंठी धरिला कृष्ण मनी